साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। जगज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की जय। संत शिरोमणी मनमत स्वामी महाराज की जय। राष्ट्रसंत सद्गुरु डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय। माता की जय। विश्वगुरु महात्मा बसवेश्वर महाराज की जय। राष्ट्रसंत सद्गुरु शिवाचार्य महाराज की जय। कृपया मला वाटतं सगळ्यांचा नाश्ता झालेला आहे, किमान जेवण त्रैलोक्य संपदा लेखे समूह लेखन होते सच्चिदानंद रूपाय शिवाय परब्रह्मणे नमः। अखंड शिवनाम सप्ताह वर्ष किती वेळ? अखंड शिवनाम म्हणजे अनेक वर्षापासून किंवा अनेक काळापासून अखंड चालू असलेला हा शिवनाम आहे। तर या ठिकाणी जे सद्भक्त जमलेले आहेत, माहेश्वर मूर्ती असतील किंवा आम्ही खूप लहान असल्यापासून म्हणजे आम्हाला जेव्हा कळत नव्हतं तेव्हापासून प्रसादवांना वहिनी हे दोघं असतील किंवा कवाबरच्या मावशी सगळे जे काही पारायण करते, आता म्हणजे आजच्या प्रसादाचे अन्नदाते किंवा पुढच्या प्रसादाचे अन्नदाते सर्वांना माझा शतशः नमस्कार करते आणि तिथे बसलेल्या सर्व सद्भक्तांना नमस्कार करून माझ्या प्रवचन रूपी शब्दाला सुरुवात करते। कृपया वेळ किती आहे? सदा ना दोन तास म्हणजे छोटं एक उदाहरण आठवलं मला की आम्ही खूप लहान होतो त्यावेळेस आम्हाला एका कार्यकर्त्यांनी सांगितलं होतं की त्यांनी कंटिन्यू ते पेज जे होते म्हणजे लिहून आणलेले भाषण समजा आपल्याला लिहिलेलं भांडवल नाहीये आपलं जे आपण बुद्धी माझ्या मागे उभा टाकलेली आहे आपण ज्या पद्धतीने मला सांगतील त्या पद्धतीने मी ते थोडा वेळ बोलण्याचा प्रयत्न करणार आहे कारण माझ्या आयुष्यातलं पहिलं प्रवचन आहे त्याच्यामुळं जे काही असेल खरं असेल खोटं असेल असं काही समजून नाही का की बाबा काही काहीतरी सांगायला काही सांगणार नाही जे तुमच्या आमच्या आयुष्यात घडलेलं आहे किंवा आतापर्यंत तुमच्या गावात भरपूर प्रवचन करता येऊन गेले पारायण करता येऊन गेलेले आहेत किंवा कीर्तनकार जे काही सांगतील ते त्याच्यापेक्षा मी वेगळं काहीतरी सांगणार आहे वेगळं काय सांगणार आहे तर आपल्या जीवनामध्ये आपण जे काही अनुभव घेतो किंवा जो काही कार्य करतो त्याबद्दलच एक 5-10 मिनिट बोलणार आहे जास्त वेळ नाही जास्त वेळ घेणार नाही कारण 12 वाजून गेले गावातून उशीर झालेला आहे 1 वाजल्यामुळे भूक लागली असेल सर्वांना तर पहिल्या अध्यायात काय सांगितलेलं आहे गुरुचं महत्व बरोबर आहे पहिल्या अध्यायामध्ये गुरुचं महत्व अशा पद्धतीने सांगितलेलं आहे तर अहमदपूरला किती जण गेलेले आहेत यातले म्हणजे आपण प्रवचन करणार म्हणजे असं मी एकटीच बोलणार तुम्ही फक्त ऐकायचं नाही तर बसण्याच्या तरी झोपी जायचं असं काही करू नका अहमदपूरला किती जण गेलेले सगळ्यांनी हात वर करायचे आमच्या आला चला म्हणजे 2-4 वेळच गेलेले आहेत ठीक आहे तर आता आपण पहिल्यांदा काय करू सर्वांनी शांतपणे बसायचे मांडी घालायची दोन्ही हात असे ठेवायचे आणि आपण आपल्या गुरुची मानस पूजा करणार आहोत तर तुमच्या गावात वेळेस आपण आलेले असतील तर आपल्याला मानस पूजा करायची तर ती मानस पूजा कशा पद्धतीने करायची सर्वांनी डोळे बंद करून शांत बसून असं हे करायचे आणि मी जे जे सांगेल ते फक्त कानाने ऐकायचे आणि चिंतन करायचे की बाबा आपण त्या पद्धतीने करत आहोत ठीक आहे कृपया सर्वांनी डोळे बंद करून शांतपणे बसून आपण काय कावळगाव कुठे चालू अहमदपूरला चालू तर पहिल्यांदा आपण कावळगावमधून घरून निघणार आहोत कावळगावच्या बस स्टँडला गेलो सर्वांनी डोळे बंद करून शांतपणे चिंतन ऐकायचे कारण का ही मानस पूजा जी आहे ती आपल्याला प्रत्यक्ष आपल्याला आपल्या आप्पांचं दर्शन घडवणार आहे डोळे बंद करून ऐकायचं आहे आपण कावळगावमधून निघालो आपल्याला उदगीर मार्गे जावं लागेल किंवा देगलूर मार्गे जावं लागेल पहिल्यांदा आपण उदगीर मार्गे निघालो म्हणजे उदगीर गाडी बसणार उदगीरच्या बस स्टॉपला उतरलो तिथून
अहमदपूर गाडी पकडणार, अहमदपूरच्या बस स्टॉपला उतरलो. आता कल्पना करत जायची आपल्याला अशा पद्धतीने जे जे मी सांगायले त्या पद्धतीने आपल्याला कल्पना करत जायची आहे आणि त्या पद्धतीने आपण आप्पांचं दर्शन घेऊन आपल्याला परत कावळगावमध्ये यायचे, आपल्याला तिथं थांबायचं नाहीये. तर अहमदपूरमध्ये पोहोचलो आपण. बस स्टँडवर काय केलं, भक्तिस्थळला जाण्यासाठी किंवा भक्तिस्थळपेक्षा आपण अहमदपूरला जाऊन मठामध्ये राजूर मठात बस स्टँडला उतरलो. काहीतरी गुरु महाराजांच्या घरी जाते वेळेस आपण रिकाम्या हाताने जायचं नाही, हा एक छोटासा नियम आहे समजा. तर त्या पद्धतीने आपण काय केलं की काहीतरी फ्रुट्स घेतलं, फळं वगैरे घेतलं आपण. आपण आजपर्यंत कोणाचं काही घेतलेलं नाही, हार सुद्धा घेतलेला नाहीये, तरीही आपण काय करतो, फळं घेतो, हार घेतलो. आपण हार घेतलेले आहेत, फळं घेतलेले आहेत आणि आपण काय करतो, भक्तिस्थळ म्हणजे मठामध्ये चालत, राजूर मठात चालत पहिल्यांदा. राजूर मठात गेल्यानंतर जाते वेळेस त्या कॉर्नरला फुलाच्या दुकान